आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनसे नेते संदीप देशपांडे। संदीपजी, झी 24 तास मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातील बहिणींसाठी सुरू झालेली ही योजना आता उत्तर प्रदेशच्या काही महिलांसाठी देखील राबवण्यात येणार असल्याचं निरुपम यांनी म्हटलंय। तुमची प्रतिक्रिया? मला वाटतं पहिली तर गोष्ट, संजय निरुपम म्हणजे काय मुख्यमंत्री नाही महाराष्ट्राचे। ज्या वेळेला मुख्यमंत्री या प्रकारे सांगतील की बाबा खरोखर असा जी आर निघालाय की ज्या महिलेचं नाव रेशन कार्ड मध्ये नाही किंवा ज्यांच्याकडे त्याचं आधार कार्ड नाही, तर त्यांना सुद्धा आम्ही या योजनेचा लाभ देऊ असं जेव्हा मुख्यमंत्री अनाऊन्स करतील त्यावेळेला निश्चितपणे याच्यावर प्रतिक्रिया देऊ। पण मला असं वाटतं हे सध्या जे संजय निरुपम सांगतायत हे संजय निरुपमचं एक दिवस स्वप्न आहे। काही उत्तर भारतीयांची मतं स्वतःला मिळावीत किंवा त्यांच्या काही राजकारणाच्या दृष्टीने काहीतरी उपयोग व्हावा या दृष्टीने ते प्रचार करतात, तद्दन खोटा प्रचार आहे असं मला ठाम वाटतं। संदीपजी, नक्कीच। मात्र मुख्यमंत्र्यांनी जर का या संदर्भात जाहीर केलं तर तुमची भूमिका काय असेल? जेव्हा जाहीर करतील तेव्हा निश्चितपणे सांगू। मात्र महाराष्ट्रातील बहिणींसाठी ही योजना जर का उत्तर प्रदेशातल्या बहिणींसाठी देखील जर देण्याचा विचार आता निरुपम हे करत असतील तर ते कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, संजय निरुपम म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत। ज्या वेळेला मुख्यमंत्री याबद्दल बोलतील त्यावेळेला निश्चितपणे आम्ही प्रतिक्रिया देऊ। नक्कीच। धन्यवाद संदीपजी, तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल।